आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज बीड। केज तालुक्यातील तांबवा येथील एका अंध अपंग व्यक्तीला स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याची त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर वेळ आली असून त्यांच्या मागणीची पोलीस प्रशासनाने दिवसभरात दखल घेतली नाही, असे उपोषणकर्ते विष्णू शेषराव ओहळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की विष्णू शेषराव ओहळ वय 55 वर्ष, जात महार, राहणार तांबवा, तालुका केज येथील रहिवासी आहेत। विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध आहेत, त्यांना कसल्याच प्रकारचे दिसत नाही। विष्णू ओहळ हे मागील 10 ते 15 वर्षापासून वनीकरण विभागाच्या गायरान जमिनीच्या जागेवर पत्र्याचे शेड मारून आपल्या कुटुंबासह राहत असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध अपंग असल्यामुळे त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणून समाजात जनजागृती करत आहेत व या जनजागृतीच्या माध्यमातून समाज बांधव थोडेफार आर्थिक मदत करतात, त्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत आहे। विष्णू ओहळ यांचे तांबवा येथील सर्वे नंबर 127 येथील गायरान जमिनीच्या जागेत पत्र्याचे शेड आहे, ज्याचा मिळकत क्रमांक 732 असून त्याची लांबी पूर्व पश्चिम 30 फूट, उत्तर दक्षिण 40 फूट, त्याची चतुर्सीमा पूर्वेस नाला, पश्चिमेस ब्रह्मदेव प्रभाकर ओहळ, दक्षिणेस बिभीषण पंढरीनाथ लांब, उत्तरेस रस्ता, याप्रमाणे सदरच्या जागेची चतुर्सीमा आहे। तसेच त्यालगत त्याचे बंधू प्रभाकर शेषराव ओहळ यांच्या शेजारी खुली जागा आहे। या खुल्या जागेवर माझ्या गावातील मगरूर व बेविचारी जातीयवादी गुंड प्रवृत्तीचे गोरख रावसाहेब लांब, चिंगूबाई बन्सी चाटे, सिंधुबाई अशोक चाटे या जातीयवादी वंजारी समाजातील मगरूर लोकांनी महार धिडगेच्या औलादीने आमच्या गावात राहू नये, तुम्हाला राहायचा काही अधिकार नाही असे म्हणून जातीवाचक शिवेगाळ करून बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचे पत्र्याच्या शेडचे घर मोडून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे। सदरील घटना दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी घडली आहे। तसेच सदरील घटनेची तक्रार देण्याकरिता विष्णू ओहळ व त्यांचे कुटुंब केज पोलीस ठाण्यात गेले असता केज पोलीस ठाण्याचे पोलिसांनी त्यांची कसल्याच प्रकारची तक्रार दाखल करून घेतली नाही, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। सदरच्या जागेवर विष्णू ओहळ त्यांच्या कुटुंबासह गेल्या 10 ते 15 वर्षापासून राहत आहेत। सदरील जागा ही वनविभागाची गायरान जमीन असताना भगवान बाबा गृहनिर्माण संस्था तांबवाचे चेअरमन दिलीप हरिभाऊ चाटे यांनी मागील काही दिवसांपूर्वी विष्णू ओहळ यांच्या घरी येऊन म्हणाले की तुम्ही राहत असलेल्या घराची जागा ही माझ्या संस्थेच्या नावे आहे, सदर जागा मला विक्री करायची आहे असे सांगितले व त्यांनी शासनाची गायरान जमीन जागा ही विष्णू ओहळ यांना 50,000 रुपयाला विक्री केली। त्या जागेची विक्री दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी 100 रुपयाच्या बॉन्डवरती कायम खरेदी खताचा करारनामा विष्णू ओहळ यांच्या मुलाच्या नावे नोटरी करून दिली आहे। तसेच विष्णू ओहळ हे दोन्ही डोळ्याने अंध अपंग असल्याचा गैरफायदा घेत दिलीप चाटे यांनी सदरची शासनाची जागा वरील लोकांना देखील खरेदी करून दिली आहे। अंध अपंग व्यक्ती विष्णू ओहळ व त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली म्हणून केज पोलिसात तक्रार देण्यास गेले असता त्यांची तक्रार घेण्यास केज पोलिसांनी टाळाटाळ केली म्हणून प्रजासत्ताक दिनी अंध अपंग व्यक्ती विष्णू ओहळ, त्यांच्या पत्नी वंदना विष्णू ओहळ, मुलगा आनंद विष्णू ओहळ केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत, परंतु प्रशासनाकडून त्यांची कसल्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले आहे। पुढे बोलताना विष्णू ओहळ यांनी म्हटले आहे की जोपर्यंत पोलीस प्रशासन वरील लोकांवर गुन्हे दाखल करत नाहीत व मला माझे घर परत प्रशासन देत नाही, तोपर्यंत मी व माझे कुटुंब उपोषण करणार आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे। या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड, केज। मी विष्णू शेषराव ओहळ तांबवा येथील रहिवासी असून माझे ह्या ठिकाणी तांबवा या ठिकाणी शेड होते गायरानामध्ये आणि ती शेड राहत असताना मी तिथे पुन्हा काही दिवसानंतर मला नोटरी करून दिली त्याची 50,000 रुपये रोख घेऊन आणि नोटरी दिल्याच्या नंतर पुन्हा ह्याने शाळा केली। पहिले शाळा केली की ह्याला इथं राहू द्यायचं नाही म्हणून महागाली तारीख टाकून त्यांची नोटरी ही आधी आम्हाला दिली म्हणून दावली आणि शेड माझे उभे असताना आले की माझं शेड मोडलं। त्या मोडणाऱ्याचे नाव गोरख रावसाहेब लांब, दुसरे चिंगू
वंशी चाटे, तिसरी सिंधू अशोक चाटे आणि चिंगूनी शिव्या गाळ केली की तुला राहायचा अधिकार काय, तुझ्या गांडीत दम आहे का, ये आता खडे बुजायला, ये तू मोडायला. आणि मग त्या ठिकाणी स्वतःचं तिचं शिड मारलंय. माझं शिड मोडलेलं आहे. शासनानं मला अंध अपंग माणसाला न्याय द्यावा आणि माझं जसं होतं तसं मला उभं करून द्यावा. शेड म्हणजे काय? शेडपत्राचं होतं ना मारलेलं मी. इथं तुम्ही राहत होतात का? हो. हां. हां, याची तक्रार देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे आपण पाठपुरावा केला का? पाठपुरावा केला परंतु त्यानं गुन्हा नोंद केलेला नाही. हे किती दिवसापासून तुमच्यावर अन्याय होते? हां, ही कधी घटना घडलेली? हे मंगळवारी कि- दिनांक 23 तारीख. 23 किती? 23/1/2023